माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते आहे। कृषी मंत्रीपद काढून दुसरं खातं देणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खांदे पालटाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे। माणिकराव कोकाटेंच्या डिमोशनची दाट शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खातं दिलं जाणार, तर मकरंद पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं माणिकराव कोकाटेंना दिलं जाणार असल्याचं समजतंय। खाते बदल करून कोकाटेंवरील नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। कृषी मंत्री पदावरून माणिकरावांची गच्छंती अटक। माणिकरावांचं मंत्रिमंडळात डिमोशन होणार। मकरंद पाटलांना कृषी मंत्रीपदी बढती मिळणार। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। सरकारलाच भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कोकाटेंनी सलग केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कोकाटेंमुळे विनाकारण शेतकऱ्यांची सरकार विरोधात नाराजी वाढली आहे। ही नाराजी कमी करण्यासाठी माणिकरावांचं खातं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच सकाळी अजितदादांची मुंबईतली भेटही टळली आहे। त्यामुळे सकाळी मुंबईला निघालेले माणिकराव कोकाटे दुपारनंतरही नाशिकच्या घरीच होते। मी आता नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी आहे आणि या निवासस्थानाबाहेर देखील अजून माणिकराव कोकाटे आलेले नाही आहेत, प्रसार माध्यमांशी अजून देखील बोललेले नाही आहेत। आज माणिकराव कोकाटे यांची अजित पवार यांच्याबरोबर भेट होणार होती, मात्र ती देखील झाली नाही आहे। माणिकराव कोकाटेंचा 3 नंतर दौरा येणार होता, मात्र तो देखील अजून दौरा आलेला नाही आहे। माणिकराव कोकाटेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ आहे आणि यामुळे राजकीय वातावरणात देखील एक वेगळी चर्चा आता पाहायला मिळते। एवढंच नाही तर माणिकरावांच्या वक्तव्याबाबत त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। पण तटकरेंनी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाहीये, त्यामुळे रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजितदादांबाबत खुशाल बोलता मग कोकाटेंबाबत कारवाई का करत नाही असा सवाल विचारला जातोय। की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलते नेतृत्वाने, म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील, विधिमंडळामध्ये असतील, लोकसभेमध्ये असतील, राज्यसभेमध्ये असतील, तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे। नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा तटकरे साहेब बोलून जातात, जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात। पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते, तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही कोकाटेंविरोधात मोहीम उघडली आहे। महाराष्ट्राला सुसंस्कृत कृषी मंत्री हवा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। मी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे की जनता लोकशाहीत मालक आहे, जनता ठरवणार कुठला लोकप्रतिनिधी मंत्री बनणार। आम्हाला माणिकराव कोकाटे मान्य नाहीत, त्यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडा, कारण त्यांनी एकदा नाही अनेक वेळा या गोष्टी केलेल्या आहेत। कोकाटेंचं डिमोशन झाल्यास प्रमोशन कुणाचं याची चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांच्या मनात वाईचे आमदार मकरंद पाटील यांना प्रमोशन देण्याचे विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। मकरंद पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत, मंत्रिमंडळात मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत। सध्या बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे। वाई मतदारसंघातून सलग 4थ्यांदा ते विजयी झाले। शेतकरी घरातून असलेल्या मकरंद पाटील यांचा सुसंस्कृत चेहरा अशी प्रतिमा आहे। शेतकऱ्यांना एक वेळ काही दिलं नाही तरी चालेल, पण किमान एका चांगल्या स्वभावाचा कृषी मंत्री देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। कोकाटेंचा फैसला कधी होऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।